फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नील कुलकर्णी भाऊ आहे ना तुझा? हो, पण त्याचं काय? माझा जवळचा मित्र आहे तो, गेली अनेक वर्ष, आणि आता व्याही सुद्धा. सई आणि सूरजचं लग्न झाल्यानंतर आता पहिल्यांदाच भेटलो त्याला. तर मला अचानक सांगायला लागला की कार्तिकीशी लग्न करू नकोस, ती चांगली मुलगी नाहीये, तिचं खरं रूप वेगळं आहे म्हणून. नील असं बोलला तुला? हो, सगळं अनएक्सपेक्टेड होतं रे माझ्यासाठी. तो कार्तिकीविषयी काहीतरी बोलेल याचा अंदाजच नव्हता मला, आणि ते सुद्धा असं काहीतरी वेडवाकडं. इट वॉज टू मच पद्मनाभ. तो कार्तिकीविषयी बोलायला लागल्यानंतर मला इतका संताप यायला लागला ना त्याचा, आणि काही वेळानंतर तर तो काय बोलतोय हे सुद्धा रजिस्टर होईना मला. अरे माझ्या कार्तिकीविषयी असं काहीतरी वेडवाकडं बोलत होता की मला असह्य व्हायला लागलं. आणि एका क्षणी तर मी आय कुड नॉट कंट्रोल माय सेल्फ. माझा हात उठला त्याच्यावरती. पद्मनाभ, मी त्याला पुरावे दे म्हणून सांगितलं तर तेही द्यायला तयार नाही. काय पण कशासाठी हे सगळं बोलत होता तो? तो तुझा भाऊ आहे म्हणून तुला विचारतोय. तुला काहीतरी कल्पना असेल ना? नाही पार्थ, मला काहीच कल्पना नाही. पण तू कार्तिकीशी बोललास का या विषयावर? नाही, अजून नाही. अरे मग बोल ना, म्हणजे खरं काय आहे ते कळेल तुला. मी काय बोलणार आहे मी कार्तिकीशी? मी गेली 8 वर्ष झाली कार्तिकीला ओळखतोय. तिने किती केलंय माझ्या घरासाठी, माझ्या सारासाठी, माझ्यासाठी. कुणीतरी येऊन काहीतरी मला 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 सांगतं तिच्याविषयी, आणि मी तिला जाऊन विचारतो. किती हर्ट होईल ती. नाही पद्मनाभ, आणि नील सांगतोय म्हणून तर अजिबातच. मी हे सगळं विचारून तिला दुखावू शकत नाही. मला हे सगळे विचार जरी आले ना तरी असह्य व्हायला होतं. जाऊ देत. बोल बेटा सई, काय झालं? आलेला का पद्मनाभ काका तुझा? हो बाबा, तो आला होता आणि भरपूर शुभेच्छा घेऊन गरमागरम जेवण जेवून गेला. अच्छा बेटा, मला जरा सगळं डिटेल मध्ये सांग बरं. फार काही नाही, पण जे झालं ते बऱ्यापैकी इंटरेस्टिंग होतं. म्हणजे सकाळी काका आला ना तेव्हा अरे वा, बरं मग काय बाबा, अहो निघताना पद्मनाभ काका आणि कार्तिकी वहिनी दोघांचेही चेहरे अगदी बघण्यासारखे झाले होते. होणारच, शेवटी जुनं प्रेम आहे त्यांचं एकमेकांवरती. कसं आहे ना बेटा, मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं तरी जग त्याच्याकडे पाहू शकतं ना. आता दोघांची कोंडी करायची, मिळेल तेव्हा आणि मिळेल तशी. आणि मग असा काही घाव घालायचा की एका झटक्यात 2 तुकडे झाले पाहिजे. आता मी जे काही सांगतो ते नीट ऐक.
कळलं बाबा. हॅलो. हॅलो राणे का? मी सूरज साहेबांची बायको बोलतीये, सई. तुम्ही त्या दिवशी नंबर दिला होतात ना? अरे वा 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 वा, छोट्या मालकीन बाई. गरीबाची आठवण कशी काय झाली? बोला, काय सेवा करू आपली? जरा काम होतं तुमच्याकडे, थोडं महत्वाचं आहे. महत्वाचं काम? आणि माझ्याकडे? बोला मालकीन बाई, आज्ञा करा. नाही, फोनवर नाही सांगता येणार, महत्वाचं आहे, त्यामुळे भेटून बोलावं लागेल. तुम्ही मला भेटा, मग सांगेन. ठीक आहे मॅडम, कंपनीच्या बाहेरच भेटूया. बरं ठीक आहे, ठेवते. पद्मनाभ, आला सईला भेटून? हो, कशी आहे सई? खूप मजेत, खूप आनंदी वाटत होती. काय सरप्राईज दिले तिने मला. खूपच छान प्रकारे माझा वाढदिवस सेलिब्रेट केला तिने. काय सांगतोस? अगं हो, तिने केक स्वतः तयार केला होता. तेवढंच नाही तर स्वयंपाकही स्वतः केला होता. आग्रह करून करून वाढलं तिने. खऱ्या अर्थानं मोठी झाली नाही आपली सई. मोठ्या घरची सून शोभते. आणखीन कोण कोण होतं जेवायला? पार्थ होता की ऑफिसला गेला होता? नाही नाही, होता ना, माझ्यासाठीच थांबला होता. आई होत्या. अगं आईने आग्रह केला म्हणून तर मी जेवायला थांबलो. आणि तीही होती, कार्तिकी. आई, खरं तर आजच्या दिवशी तरी मला कार्तिकीचं तोंडही बघायची इच्छा नव्हती. तिच्या शुभेच्छाही मला स्वीकारायच्या नव्हत्या. काय करणार, ती समोर आली आणि सगळ्यांसमोर मला तिला टाळता नाही आलं. पद्मनाभ, अरे असं बोलून कसं चालेल? ती पार्थची होणारी बायको आहे. ह्या ना त्या कारणानं कधी ना कधीतरी तुझ्या समोर येणारच. तू तुझ्याशी चिडचिड करत जाऊ नकोस. मग काय करू मी? अरे सारखी खपली काढली तर जखम बरी कशी होणार? तिला पाहून तुझी चिडचिड होते कारण तुला ते सगळं आठवतं जे तू विसरायला हवंस. आई, अगं मी तिला विसरायचा प्रयत्न करतोय, पण हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. योग्य तो उपाय कर. मी काय म्हणते ते शांतपणे ऐक. नुसतंच कार्तिकीला विसरायचंय असं म्हणून तिला विसरणं इतकं सोपं नाहीये, माहितीये मला. पद्मनाभ, मला वाटतं की तुलाही एखाद्या सोबतीची गरज आहे. आई अगं, माझं पूर्ण बोलणं ऐकून तर घे. मला वाटतं तू परत लग्न करावं. राजलाही आईची गरज आहे. नाही आई, आता मला पुन्हा लग्न करायला सांगू नकोस. माझ्यासाठी नाही आणि राजसाठी नाही. आतापर्यंत आलेला अनुभव आयुष्यभरासाठी पुरेसा आहे. त्यात आता आणखीन भर नको. किमान राजसाठी तरी. काहीही गरज नाहीये. अगं राजची काळजी घ्यायला तुम्ही आहात ना सगळे. आपण त्याला काही कमी पडू देणार नाही, हो की नाही? ते तर झालंच रे, पण नाही आई, पुन्हा लग्नाचा विषय नकोय प्लीज. चल मी फ्रेश होऊन येतो.
हॅपी बर्थडे. वहिनी, तुम्ही पण भरवा ना केक काकाला. माझा वाढदिवस लक्षात तरी होता का तुझ्या? का सईनी सांगितल्यावरती लक्षात आलं? किमान वाढदिवसाच्या दिवशी तुझा चेहराही बघायची इच्छा नव्हती माझी. टाळावं म्हटलं तरी न टाळणारी झाली असतो. तुझं खरं रूप पार्थला कळलं तर तो घरातनं हाकलून देईल तुला. कार्तिकी, कमाल आहे तुझी. अगं आता काही झालंच तर म्हणजे मग सॉरी आई, जरा विचारत होते. कसल्या विचारात होतीस एवढ्या? काही नाही. पदर जळलेलं कळलं नाही तुला? अगं असं नको बाई करू, मला खूप भीती वाटते. भलतंच काही झालं तर काय करू मी? देवा देवा, सांभाळ रे बाबा तिला. नमस्कार छोट्या मालकीनबाई, नमस्कार. मला वाटलंच होतं तुम्हाला माझी गरज लवकरात लवकर लागणारच, म्हणूनच मी माझं कार्ड दिलं होतं. बोला, काय सेवा करायची? काम जरा जोखमीचे, बर, त्यामुळे हलगर्जीपणा झालेला अजिबात चालणार नाही. कबूल. आणि हो, हे काम तुम्हाला कुणी करायला सांगितलं याची खबर या कानाची त्या कानाला कळणार नाही. हेच कशाला? तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, मग तर झालं. मॅडम, ती एक म्हण आहे, तुम्हाला माहितीच असेल, दाम करी काम. काय आहे ती म्हण? मी माझ्यासाठी थोडी बदलली आहे. योग्य दाम करी जोखमीचं काम. काय आलं लक्षात? या कामाचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळेलच. बर, पण हलगर्जीपणा झाला, काळजी नको, कुठलीही गडबड होणार नाही. तुम्ही फक्त काम सांगा, केव्हा करायचं आणि काय आहे ते. कार्तिकी वहिनींना तर तुम्ही ओळखतच असाल, म्हणजे काय? आणि पद्मनाभ काकाला सुद्धा. प्रश्नच नाही. राणे, काम असं आहे की हे बाबा माझ्या, असा गौड बंगाल असा तर. पण काय मॅडम, काका तुमचाच, जाऊबाई तुमचीच, म्हणजे याला तुका आणि झाला माका. तरी पण मॅडम, राणे, तुम्ही फक्त कामाशी मतलब ठेवा, नसत्या चौकशा नको आहेत मला. चुकलं. तुम्ही काम झालं म्हणून समजाच. मॅडम, तुम्ही ना अगदी समुद्रासारख्या शांत दिसता, पण समुद्राच्या तळाशी वादळाची तयारी चालली आहे. तुमच्या चेहऱ्याकडे बघून कुणालाही वाटणार नाही ही ज्वालामुखी
खतखतोय. राणे, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, फक्त कामाशी मतलब ठेवा. आणि हो, तुम्हाला खोलात शिरायची काही एक गरज नाहीये. बाई दिसता समुद्रासारखी. मरांदे, आपण जास्त खोलात शिरायचा नाही, नाहीतर आपल्या नाका तोंडात पाणी जाऊन बुडान मारू. आपण पहिला चोख काम करायचा, मग रोख दाम घ्यायचा. एक्सक्यूज मी सर. हा या बोला. सर, नवीन प्रोजेक्ट संदर्भातील मीटिंग 1 तासाने ठेवली आहे. अरे 1 तासाने? शिट. काय झालं सर? नाही काय नाही रे, घरी निघालो तुम्ही, पण काय हरकत नाही. सांगता ना मी येतोय म्हणून, आणि तयारी करा तुम्ही. ओके सर. हा कार्तिकी, मी बोलतोय. हा पार्थ, बोल. निघालास का? अगं नाही ग, त्या नवीन प्रोजेक्टची मीटिंग ठरली आहे. तेच तुला सांगायला मी फोन केला. घरी यायला जरा उशीर होईल मला. उशीर होईल? बराच वेळ चालणार आहे का मीटिंग? बराच वेळ म्हणजे मीटिंग सुरूच होणार आहे अजून 1 तासाने. खूप उशीर होईल. मग पार्थ, तू घरी येऊन मग मीटिंगला जा ना. नाही ग, मी अर्ध्या तासात इथूनच डायरेक्ट मीटिंगला निघेन. त्याच्या आधी मला जरा फाईल्स पण चेक करायचे. तुला माहिती ना कार्तिकी, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. यू नो दॅट. या, आय नो. महत्वाचं आहे. आणि हो कार्तिकी, तू जेवून घे. उगीच जागत बसू नको माझ्यासाठी. पार्थ, मला तुझ्याशी बोलायचं होतं, खूप महत्वाचं. हा उद्या सकाळी बोलूया ना आपण. हा चल ठीक आहे. बाय. बाय.